तर धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच मुंबईमध्ये पार पडला। या सोहळ्यामध्ये धर्मवीर सिनेमाचा ट्रेलर आणि त्यातील डायलॉगची बरीच चर्चा रंगली। कुणाशी तरी आघाडी करून विकलात भगवा रंग या डायलॉगमुळे सिनेमाच्या भागातही पुन्हा ठाकरेंनाच टार्गेट करण्यात आल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात रंगली आहे। शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग आणि कुणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग। छाईला लालच आहे की मला वाटलं होतं माझं भगवं असेल। छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग आणि कुणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग। छाईला लालच आहे की। तर या संदर्भात आम्ही विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया घेतली। ते नेमकं काय म्हणाले ते ऐकूयात। पहिला सिनेमा झाल्यावर गद्दारी केली आणि गद्दारीला माफी नाही असं आनंद दिघे साहेबांचं मत होतं आणि ज्यांनी पिक्चर काढला त्यांनीच गद्दारी केली। तर काय इफेक्ट पडता? हा इम्पॅक्ट पडला का आनंद दिघे साहेबांच्या पिक्चरचा धर्मवीरचा? आणि हा पिक्चर पूर्णपणे पिक्चर आहे। मला तर वाटतं याच्यात तुम्ही ज्यांचं नाव घेता त्यांचा कुठं संबंध होता का नाही होता दिघे साहेबांशी ठाण्याचेच लोक सांगतील। मी सांगणं जास्त होईल ते आवडणार नाही बऱ्याच जणांना। यांचा किती आनंद दिघे साहेबांच्या विचारावर विश्वास, किती पद्धतीनं गद्दारीच्या विषयी आनंद दिघे साहेबांचे विचार हे किती पाळतात हे लोक। आणि त्यामुळे असं पिक्चर मधून मला असं वाटतं एखादा डायलॉग मारतो तो डायलॉग म्हणूनच घेतला पाहिजे। याच्यावरती फार त्याचा जास्त अर्थ घेण्याची गरज नाही। आणि तुम्ही म्हणत असाल आघाडी करून, तर आघाडी म्हणजे कोणाची? मग अजितदादा हिंदुत्ववादी आहेत का? आणि आघाडीत हे नव्हते का? तर मी मुख्यमंत्री होईन असं वाटत नव्हतं, पण याबाबत आनंद दिघे साहेबांना विश्वास असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघेंची आठवण बोलून दाखवली आहे। पाहूयात। जेव्हा 20 वर्षापूर्वी 2000 साली जेव्हा मला दिघे साहेब म्हणाले होते, एकनाथ आता तुला समाजासाठी जगायचं आहे, महाराष्ट्र हे तुझं कुटुंब आहे, तेव्हा मला माहित नव्हतं असं सकाळ साहेब का म्हणाले। परंतु ते एक शब्द आजही माझ्या कानात आहेत आणि ती काय दूरदृष्टी त्यांची होती। खऱ्या अर्थाने 20-22 वर्षापूर्वी मी मुख्यमंत्री होईन असं मला कदापि वाटलं नव्हतं। परंतु इथे दिघे साहेबांच्या बहिणीचे मिस्टर आहेत, दिघे साहेबांच्या बहिणीचा मुलगा आहे, ताई आजारी असल्यामुळे ती आली नाही। परंतु जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी दिघे साहेबांनी ताईला सांगितलं, अगोदर म्हणजे जेव्हा दिघे साहेब ताईच्या घरी जायचे त्यावेळेस सांगितलं होतं, हा माझा एकनाथ एक दिवस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल। आणि हे मला ताईने सांगितलं जेव्हा मी मुख्यमंत्री झालो आणि ती स्वागतासाठी आली तेव्हा। तर बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या विचारातून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। तर प्रसाद ओक यांनी दिघे साहेबांना कधी पाहिलं नव्हतं, कधी बोलले नव्हते, मात्र तरी देखील त्यांनी दिघे साहेबांचा रोल केला असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओक यांचं कौतुक केलंय। आनंद दिघे साहेबांनी जो विचार दिला आहे, बाळासाहेबांनी जो विचार दिला आहे, आज 2 वर्ष झाली या राज्यामध्ये देखील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। आज जसं दिघे साहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभतो, तसं शासन लोकांच्या दारी घेऊन आम्ही गेलो। शासन आपल्या दारी अनेक योजना आम्ही केल्या। प्रसाद ओक यांनी जे काम केलं, प्रसाद ओक यांनी कधी दिघे साहेबांना पाहिलं नव्हतं, दिघे साहेबांना भेटले नव्हते, दिघे साहेबांना फोनवर पण बोलले नव्हतं तुम्ही। परंतु दिघे साहेबांबरोबर जे राहिले ते त्यांच्या सोबत होते, ज्यांच्या सानिध्यात होते, या सगळ्यांशी बोलून, या सगळ्यांशी चर्चा करून, त्यांना ऐकून दिघे साहेबांचा हुबेहूब दिघे साहेबांची भूमिका करणं हे सोपं नव्हतं आणि ती भूमिका प्रसाद ओक यांनी केलेली आहे। खरं म्हणजे मी एक किस्सा सांगतो।
मला वाटतं पहिल्या सिनेमाचा आपला कुठे ट्रेलर आपण लॉन्च केलं का काय लॉन्च केलं तिकडे हॉटेलमध्ये कुठल्या ब्ल्यू सी मध्ये आणि असा अंधार होता आणि हे समोरून आले आणि मला काही सुचलंच नाही. मी त्यांना दिघे साहेब समजून त्यांच्या अक्षरशः पाया पडलो. तर विचारांशी गद्दारी झाल्यानं एकनाथ शिंदे तेव्हाचं सरकार सोडून बाहेर पडले. तसंच एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब स्वर्गातून आशीर्वाद देत असतील, कारण या दोघांनाही विचारांशी गद्दारी मान्य नव्हती, असं महत्त्वाचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. दरम्यान एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणून हिणवलं गेलं, पण असली सोनं काय असतं ते जनतेनं हेरलं आणि शिंदेंचं नेतृत्व महाराष्ट्रातील जनतेनं स्वीकारलं असल्याचंही फडणवीस म्हणाले. पाहूयात. दिघे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे आज शिंदे साहेबांनी ज्या समर्थपणे महाराष्ट्राची धुरा सांभाळली आहे, निश्चितपणे दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातनं त्यांना आशीर्वादच देत असतील. कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती. शिंदे साहेब विचारांची गद्दारी झाली म्हणून तुम्ही सरकार सोडून बाहेर आलात. दुर्दैवाने तुम्हाला गद्दार म्हणून हिणवलं गेलं. पण ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यासारख्या लोकांची ताकद पाठीची असते, त्यावेळी किती हिणवलं गेलं तरी देखील त्या ठिकाणी असली सोनं काय आहे हे जनता हेरून घेते आणि महाराष्ट्राच्या जनतेने ते हेरलं आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राने स्वीकारलं. तर मलाही सिनेमा काढायचा आहे, मात्र त्याला अजून वेळ आहे. पण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील आणि अनेकांचे खरे चेहरे समोर येतील, असं सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. उद्या गुरुपौर्णिमा, अर्थात आज गुरुपौर्णिमा आहे आणि याच पार्श्वभूमीवरती धर्मवीर 2 या सिनेमाचा ट्रेलर लॉन्चिंग सोहळा पार पडला. या कार्यक्रमामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी करताना हे सूचक इशारे दिलेत. खरं म्हणजे मला देखील एक सिनेमा काढायचा आहे, पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे. कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. त्यामुळे त्याची योग्य वेळ आली की निश्चितपणे तो सिनेमा मी काढेन.